नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी तुमची एड्युकेटर श्वेता चंदनकर तुम्हा सर्वांचे ग्लोबल ऑनलाईन यूजीसी नेट सेट एक्झाम प्रिपरेशन या युट्यूब चॅनलवर स्वागत करते. यूजीसी नेट एक्झाम 2025 यासाठी आपण प्रिपेअर करतो आहोत आणि पेपर 2 विषय मराठी यामध्ये आपण कादंबरी, पुस्तक आणि कविता संग्रह ही सिरीज सुरू केली होती. आजच पार्ट 2 आहे. म्हणजे यामध्ये आपण महत्त्वाचे प्रश्न घेतो आहोत की हे पुस्तक कोणाचं आहे किंवा मग ही कादंबरी कोणाची आहे. हे परीक्षेच्या दृष्टिकोनाने खूप खूप महत्त्वाचे आहे आणि नक्कीच तुम्ही अभ्यासाला सुद्धा सुरू करा आता आणि छान अभ्यास करा. आपली मराठीची बॅच आहे ती येत्या 29 सप्टेंबर पासून सुरू होते आहे. जर का तुम्हाला इनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ऍप स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. ग्लोबल ऑनलाईन आपल्यासाठी घेऊन आले आहे पेपर 2 विषय मराठीची याची बॅच, ज्यामध्ये तुम्हाला पेपर 1 मोफत मिळणार आहे. सोबत रेकॉर्डेड आणि लाईव्ह क्लासेस सुद्धा असणार आहे. पूर्ण 10 युनिटचे PDF नोट्स मिळणार आहे, जे तुम्ही डाउनलोड सुद्धा करू शकाल. सोबत 20+ अधिक टेस्ट असणार आहे आणि पूर्ण अभ्यासक्रमावर टेस्ट आणि घटकानुसार टेस्ट सुद्धा असणार आहे. याची जी फीज आहे ती 10,000 रुपये, पण खास तुमच्यासाठी ती 8,000 रुपये असणार आहे. त्यामुळे नक्की याचा फायदा घ्या. आणि आपलं जी ऍप आहे ते डाउनलोड केल्यानंतर तुम्हाला माय कोर्सेस मध्ये जायचं आहे. तिथे मराठी लिहिल्यावर तुम्हाला अशा पद्धतीने 2 कोर्सेस दिसणार आहे. त्यामध्ये आपल्याला UGC नेटसेट मराठी 2025 ही सिलेक्ट करायचं आहे आणि त्यानंतर पब्लिश कोर्स करायचा आहे. त्या कंटेंटमध्ये जर का आपण गेलो, त्यामध्ये बघा, नेटसेट पेपर 2, पेपर 1, रिव्हिजन क्रॅश कोर्स, मॉक टेस्ट, युनिट वाईज टेस्ट, सॉल्व क्वेश्चन पेपर, नोट्स, अशा सगळ्या पद्धतीने तुमच्यासाठी तिथे कंटेंट अवेलेबल आहे. त्यामुळे नक्कीच जॉईन करा. आणि चला तर मग सुरुवात करूया. हा पार्ट 2 असल्यामुळे आपण सुरू करतोय हे. ग्रहण ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? वि. शिरवाडकर, शंकर पाटील, रणजित देसाई, मिरासदार. ग्रहण ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ग्रहण ही कादंबरी जी आहे ती शंकर पाटील आहे ना, त्यांनी लिहिलेली आहे आणि हे मराठीतील एक महत्वाचे कथाकार आहेत. आपले उत्तर आहे बी, शंकर पाटील. आणि त्यांचे प्रकाशित साहित्य बघा, आभाळ, इसवी सन 1961, ऊन आहे 1963, खुश खरेदी, खुळ्याची चावडी, खेळखंडोबा, जुगलबंदी, टारफुला कादंबरी तुम्हाला माहिती असेल ती त्यांची आहे. धिंड 1962 ला आलेली. त्यानंतर पाऊल वाटा, पाटलांची त्यांची, बंधारा, भेटीगाठी 1960, वळीव लिहिले त्यांनी 1958, वावरी 1963, श्री गणेश आणि ताजमहलामध्ये सरपंच. त्यानंतर पटकथा पण आहे त्यांच्या, एक गाव, भारा भानगडी, गनगौडन, युगे युगे मी वाट पाहिली, वावटळ, पाहुणी, पिंजरा, भुजंग, भोडी भाबडी, असला नवरा नको ग बाई, हे शंकर पाटील यांची पटकथा आहे. ठीक आहे. त्यामुळे ग्रहण ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? ती शंकर पाटील यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, अनाथ ही कादंबरी कोणाची आहे? ग. दी. माडगूळकर, वि. स. खांडेकर, रणजित देसाई, मिरासदार. अनाथ ही कादंबरी जी आहे ती वि. स. खांडेकर यांची आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे. वि. स. खांडेकर आपल्याला माहिती आहे, प्रसिद्ध कथाकार, कादंबरीकार, कविता खूप त्यांच्या प्रसिद्ध आहेत. समोरचा प्रश्न आहे, झुंजार ही ऐतिहासिक कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, ग. दी. माडगूळकर, वि. स. खांडेकर, भालचंद्र नेमाडे. सांगा बघू. झुंजार ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर झुंजार ही कादंबरी रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. रणजित रामचंद्र देसाई प्रसिद्ध मराठी कादंबरीकार होते आणि त्यांच्या ऐतिहासिक कादंबऱ्या विशेष प्रसिद्ध आहेत. ठीक आहे. तर आपण पाहूया आता त्यांचे कोणते आहेत. अभोगी नावाची कादंबरी आहे, आषाढ कथासंग्रह, आलेख आहे कथासंग्रह, कांचनमुर्ग, कातळ, वैशाख, गंधाली, गरुडझेप, कनव, जाण, पावनखिंड आहे, प्रपात, माझं गाव, मेघ, मोरपंखी सावल्या आहेत, राधेय तुम्ही वाचली असेल कदाचित, वैशाख, शेकरा, संचित, समिधा ही कादंबरी आहे, नंतर स्वामी कादंबरी आहे, हे बंध रेशमाचे हे नाटक आहे त्यांचं, कोणाचं? रणजित देसाई यांचं. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर अंबर ही कादंबरी कोणाची आहे? मिरासदार, वि. व. शिरवाडकर, रणजित देसाई, वि. स. खांडेकर. अंबर ही कादंबरी आहे वि. स. खांडेकर यांची.
ठीक आहे. अंबरी कादंबरी कोणाची? वि स खांडेकर यांची आहे. यांना आपण चांगलंच ओळखतो आहे. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, भूत ही कादंबरी कोणाची आहे? शंकर पाटील, द म. मिरासदार, रणजित देसाई, वि स खांडेकर. भूत ही कादंबरी कोणाची आहे? तर ही कादंबरी कोणाची आहे? ही आहे द म. मिरासदार यांची. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? बी असणार आहे. दत्ताराम मारुती मिरासदार, दमा मिरासदार नावाने ते रूढ आहे. मराठीतील साहित्यिक आहे, कथाकथनाकार आहे, विनोदी लेखक, पटकथाकार, अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष सुद्धा ते होते आहेत. ठीक आहे. त्यानंतर अंगद पंगत, खडे आणि ओरखडे, गप्पांगण, गप्पा गोष्टी, कथासंग्रह आहेत त्यांच्या, गुदगुल्या, गोष्टीच गोष्टी, चकाट्या, चुटक्याच्या गोष्टी, जावई बापूच्या गोष्टी, फुकट, भूताचा जन्म, असे सगळं भरपूर त्यांचं कथासंग्रह वगैरे आहेत. ओके. समोरचा प्रश्न आहे, द्रौपदी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? रणजित देसाई, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, भालचंद्र नेमाडे. द्रौपदी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? तर द्रौपदी जी आहे ती महाभारतातली आहे, आपल्याला माहिती आहे. आणि या चौघां आता एकंदरीत गेस कसा मारायचा, जर का नसेल माहिती तर एकंदरीत काय असतं, ऐतिहासिक कादंबरी कोणी जास्त लिहिली आहे? रणजित देसाई यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे वि वा शिरवाडकर हे यांचं साहित्य वेगळं आहे, वि स खांडेकर यांचं पण वेगळं आहे, भालचंद्र नेमाडे पण यांचं पण वेगळं आहे. त्यामुळे जर का आता द्रौपदी ही आपल्याला माहिती आहे ऐतिहासिक भागात ती असू शकते, तर आपण एक गेस करू शकतो की ए त्याचं उत्तर असू शकते, रणजित देसाई. ठीक आहे. अशा पद्धतीने पण भरपूर आपण गेसेस इथे करायचे असतात. ठीक आहे. समोरचा प्रश्न आहे, कुंकू ही कादंबरी कोणी लिहिली? ग दि माडगुळकर, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर, रणजित देसाई. कुंकू ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? तर ही कादंबरी लिहिलेली आहे वि स खांडेकर यांनी. आणि ही प्रसिद्ध मराठी साहित्यिक आहेत, आपल्याला माहिती आहे. खांडेकर हे ज्ञानपीठ पुरस्कार विजेते लेखक असून त्यांनी अनेक कादंबऱ्या, कथासंग्रह आणि ललित लेख सुद्धा लिहिलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर राघव ही कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, द म. मिरासदार, वि वा शिरवाडकर, वि स खांडेकर. राघव ही कादंबरी वि स खांडेकर यांनी लिहिलेली आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. समोरचा प्रश्न आहे, संन्याशी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? वि स खांडेकर, रणजित देसाई, द म. मिरासदार, ग दि माडगूळकर. संन्याशी ही कादंबरी आहे वि स खांडेकर यांची. ठीक आहे. इथे पण आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर अवधान ही कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, वि स खांडेकर, ग दि माडगूळकर, वि वा शिरवाडकर. अवधान ही कादंबरी कोणी लिहिलेली आहे? अवधान ही सुद्धा कादंबरी खांडेकर यांनी लिहिलेली आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे बी. ठीक आहे. नंतर समोरचा प्रश्न आहे, फळफळणारी पाखरे ही कादंबरी कोणाची आहे? ग दि माडगुळकर, वि वा शिरवाडकर, त म. मिरासदार, रणजित देसाई. फळफळणारी पाखरे. फडफडणारी पाखरे ही कादंबरी कोणाची आहे? तर फळफळणारी पाखरे जी आहे ती ग दि माडगुळकर यांची आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. तर गजानन दिगंबर माडगुळकर हे विख्यात मराठी कवी, गीतकार, लेखक आणि अभिनेते सुद्धा होते. त्यांचं आपण बघून घेऊ साहित्य योगदान. लपलेले ओघ, बाधावरल्या भाबडी, कृष्णाची करंगडी, बोलका शंख हे लघुकथा आहेत त्यांच्या. मंतरलेले दिवस राज्य पुरस्कार आहे याला. कलावंताचे आनंद पर्यटन हे प्रवास वर्णन आहे. काव्यसंग्रह आहे त्यांचा, काव्यकथा, सुगंधी वीणा, गीत सौभद्र, कादंबरी आकाशाची फळे, उभे धागे, आडवे धागे, है ना. नंतर आहे देटाळी, ग घेटाळी, मिनी, शशांक मंजिरी, नाचरे मोरा, असं त्यांनी भरपूर लिहिलेलं आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? ए असणार आहे. त्यानंतर राणो ही कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, वि स खांडेकर, द मा. मिरासदार, ग दि माडगूळकर. तर राणो ही कादंबरी लिहिलेली आहे रणजित देसाई यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए.
त्यानंतर मल्हार ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? तर वि स खांडेकर, ग दी माडगूळकर, रणजित देसाई, द मो मिरासदार. तर मल्हार ही कादंबरी आहे रणजित देसाई यांची, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर समोरचा प्रश्न आहे, भूल भुलैया ही कादंबरी कोणी लिहिली? द म मिरासदार, वि वा शिरवाडकर, रणजित देसाई, वि स खांडेकर. तर भूल भुलैया ही कादंबरी लिहिलेली आहे वि स खांडेकर यांनी. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? डी असणार आहे. नंतर मोहिनी ही कादंबरी कोणाची आहे? रणजित देसाई, वि वा शिरवाडकर, ग दी माडगूळकर, वि स खांडेकर. मोहिनी ही कादंबरी आहे वि स खांडेकर यांची. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे डी. नंतर घाशीपुशी ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? द म मिरासदार, रणजित देसाई, वि वा शिरवाडकर, ग दी माडगूळकर. ते आत्ताच मी वाचलं होतं कदाचित हे, हा ना? घाशीपुशी ही कादंबरी आहे द म मिरासदार यांची. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर झुंजार मावळा ही कादंबरी कोणी लिहिली? रणजित देसाई, ग दी माडगूळकर, वि स खांडेकर, वि वा शिरवाडकर. झुंजार मावळा ही कादंबरी रणजित देसाईची आहे. ठीक आहे. त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे ए. त्यानंतर अष्टविनायक ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकर, रणजित देसाई, ग दी माडगूळकर, द मा मिरासदार. अष्टविनायक ही कादंबरी आहे ग दी माडगूळकर यांची, त्यामुळे आपलं उत्तर काय असणार आहे? सी असणार आहे. त्यानंतर विदूषक ही कादंबरी कोणत्या लेखकाची आहे? वि वा शिरवाडकर, रणजित देसाई, वि स खांडेकर, द मा मिरासदार. विदूषक ही कादंबरी वि स खांडेकर यांची आहे, त्यामुळे आपलं उत्तर असणार आहे सी. त्यानंतर गुंजन ही कादंबरी कोणाची आहे? वि स खांडेकर, ग दी माडगूळकर, रणजित देसाई, शंकर पाटील. तर गुंजन ही कादंबरी आहे ग दी माडगूळकर यांची. तर या सिरीजमध्ये आपण भरपूर अशा कादंबऱ्या पाहिल्या ज्या वि स खांडेकरांच्या आहेत, त्या द मा मिरासदारांच्या आहेत, शंकर पाटील, माडगूळकर यांच्या आहेत. त्यामुळे आपलं काय होईल, एकंदरीत छान अभ्यास होईल आणि तुम्ही नोट सुद्धा व्यवस्थितपणे काढू शकाल. त्यामुळे मी ही सिरीज अशा पद्धतीने घेतली आहे. आय होप तुम्हाला याचा खूप फायदा होईल आहे. आणि येत्या 29 सप्टेंबर पासून आपण मराठीची नवीन बॅच सुरू करतो आहोत. जर का तुम्हाला एनरोल करायचं असेल तर दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क करू शकता किंवा ग्लोबल ऑनलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाउनलोड करू शकता. खूप खूप धन्यवाद.